नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एअर प्युरिफायरवरती आकारला जाणारा GST हा 18% 5% करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मात्र केंद्र सरकारनं ही याचिका जनहित याचिका म्हणून मान्य करण्यास नकार दिला असून या मागणीमागे नेमकं कोण आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार हे स्पष्ट होणं आवश्यक असल्याचं न्यायालयात सांगितलं. केंद्र सरकारकडनं सादर करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार GST दर ठरवण्याचा अधिकार हा GST काउन्सिलकडे आहे. ही एक घटनात्मक संस्था असून केंद्र आणि सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतरच कुठलाही निर्णय हा घेतला जातो. त्यामुळे केवळ न्यायालयीन आदेशाद्वारे GST दरात बदल करता येणार नाही असा युक्तिवाद केंद्र सरकारनं कोर्टात केला. केंद्र सरकारनं स्पष्ट केलं की एअर प्युरिफायरवरील GST कमी केल्यास अनेक वस्तूंवरील कर रचनेबाबत प्रश्न उपस्थित होतील आणि एक नवीन वाद निर्माण होईल. त्यामुळे अशा मागणीमुळे पॅन्डोराचा बॉक्स उघडला जाईल असंही मत केंद्राकडनं मांडण्यात आलं. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी काही कालावधी दिलाय. यामध्ये GST काउन्सिल एअर प्युरिफायरवरील GST दर कमी करण्यासाठी तातडीची बैठक कधी घेऊ शकतं याबाबतही माहिती देण्याचे निर्देश देण्यात आलेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती विकास महाजन आणि विनोद कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल N. वेंकटरमण यांनी बाजू मांडली. या प्रकरणावरती अर्थमंत्र्यांच्या स्तरावरती चर्चा झाल्याचं त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं. केंद्राच्या वकिलांनी सांगितलं की याचिकेमध्ये एअर प्युरिफायरला वैद्यकीय उपकरण घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार GST काउन्सिलकडे नाही. वैद्यकीय उपकरणांसाठी स्वतंत्र नियम, परवाने आणि प्रक्रिया अस्तित्वात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. GST काउन्सिल ही संपूर्ण देशासाठी कर धोरण ठरवणारी संस्था आहे. त्यामुळे अशा विषयांवरती सर्व राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सखोल चर्चा आवश्यक आहे. काही निर्णयांसाठी प्रत्यक्ष बैठकीत मतदान होणेही गरजेचं असतं असंही न्यायालयामध्ये सरकारकडनं नमूद करण्यात आलं. न्यायालयानं दिल्ली आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. सध्या एअर प्युरिफायरची किंमत ही 10,000 ते 15,000 दरम्यान असून GST कमी केल्यास तो सर्वसामान्य नागरिकांनाही परवडू शकतो का, असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. केंद्र सरकारनं तात्काळ निर्णय शक्य नसल्याचं स्पष्ट करत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. या प्रकरणामध्ये अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतील आणि घटनात्मक चौकटीमध्ये निर्णय घ्यावा लागेल असंही केंद्राकडनं सांगण्यात आलं. न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं सविस्तर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. GST काउन्सिलची बैठक आणि एअर प्युरिफायरवरील GST दराबाबतचा निर्णय आता पुढच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एअर प्युरिफायर स्वस्त होणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. पाहूयात काय होतंय ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.